बनलेलं तर शेवाळाच आहे. आणि शेवाळ कसं खायचं यार, असं एक माझ्या डोक्यात येतं आहे किंवा प्रेक्षकांच्यात येणारच 100%. तुम्ही जर आपलं भारतीय अन्न संस्कृती जर बघितली ना, तर भारतीय अन्न संस्कृती एवढी इव्हॉल्व्ह झालेली किंवा अडॅप्ट झालेली अन्न संस्कृती जगाच्या पाठीवर क्वचितच कुठली असेल. बरोबर. आपण जगभरातले एवढे वेगवेगळे अन्नपदार्थ भारतीय म्हणून स्वीकारलेत. आपल्याकडे उपवास करणं हे फार म्हणजे धार्मिक तर आहेच आणि अतिशय सेन्सिटिव्ह मॅटर आहे, अतिशय सात्विक समजलं जातं. ज्या उपवासाला आपण भक्तिभावाने जो साबुदाणा खातो, साबुदाणाच मुळात भारतीय नाही. किंवा बटाट्याची जो बटाटा टाकतो घालतो, किंवा बटाटे वडा आणि मिरचीचा ठेचा हा सध्या महाराष्ट्राची ओळख आहे. तर बटाटा आणि मिरची हे दोघेही मराठी काय भारतीय सुद्धा नाही आहेत. साबुदाणा, बटाटा, मिरची हे सगळं पोर्तुगीजांनी साधारण 400-500 वर्षापूर्वी भारतामध्ये इंट्रोड्यूस केलं. आज आपण ते अगदी भारतीय म्हणून स्वीकारलेलं आहे. देवाला सुद्धा नैवेद्य म्हणून आपण ते अर्पण करतो. बटाटा तर काय सगळ्याच भाज्यात असतो, सगळ्या भाज्यांमध्ये असतो. आणि साधारण मशरूम्स जर तुम्ही बघाल ना, 30 वर्षापूर्वी मशरूम कसे खायचे, आता तुम्ही जो प्रश्न विचारला शेवाळ कसं खायचं, सेम मानसिकता ही मशरूम बद्दल साधारण 30 वर्षापूर्वी होती.